नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आहे बर्गिनमध्ये आणि आपण बर्गिन एक्सप्लोर करणार आहोत। बर्गिन एक सिटी आहे, इम्पॉर्टंट सिटी आहे नॉर्वेची आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता बर्गिन। आता आपण थोडं सिटी एक्सप्लोर करणार आहोत, तर मग काय, लेट्स गो। आता मला एक चर्च दिसलं। आता हे इकडचं खूप जुनं चर्च आहे, तर मग मी मला चर्च आतमधून पण दाखवणार आहे आणि बाजूतून पण दाखवणार आहे। तर मग आपण थोडा चर्चचं व्ह्यू बघूया आणि चर्च एक्सप्लोर करूया। तर नॉर्वेमध्ये खूप लोक हे नास्तिक आहेत, म्हणजे नास्तिक म्हणजे कुठलंही रिलिजन फॉलो करत नाही। अप्रॉक्सिमेटली 40% लोक हे नास्तिक आहेत आणि काहीतरी बाकीचे सर्व ख्रिश्चन आहेत। पण नास्तिक म्हणजे ते कुठलंही रिलिजन फॉलो करत नाही आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता चर्च पण एकदम छोटी आहेत आणि लोक पण खूप कमी येतात। चर्चमध्ये जी लोक येतात ती फक्त टुरिस्टच आहेत, जे बघायला येतात बाहेरून। तर मग आपण चर्चमध्ये आतमध्ये जाऊया आता आणि आतमध्ये आपण चर्चचं मेन ऑल्टर आणि चर्चचं इतर लोकेशन एक्सप्लोर करूया। चर्चमध्ये शांतता पाळायची आहे, तर मी काय बोलणार नाही आहे, पण तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। तर हे यांचं मेन ऑल्टर आहे। आता चर्चमधून बाहेर उतरताच मला एक रेस्टॉरंट दिसलं, महाराजा, एक इंडियन रेस्टॉरंट होतं। आणि बर्गिन हे नॉर्वेच्या साऊथला असल्यामुळे इकडे स्नो होत नाही, कारण थंडी जेव्हा तुम्ही वरती जातात म्हणजे नॉर्थ साईडला जातात तेव्हा जास्त स्नो असते, बर्फ असते, आणि साऊथला एकदम कमी असते। पण टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 होतं, म्हणजे थंडी तर होतीच। तर थंडीमुळे तुम्ही बघू शकतात इकडे एकदम धुकं झालेलं, म्हणजे ढग एकदम जवळ आलेले आणि काही दिसत नव्हतं। इकडे थोडे शॉप्स त्यांचे मी एक्सप्लोर केले, पाहिलं, आणि पुढे मी तुम्हाला त्यांचं रेसिडेन्शियल एरिया पण दाखवणार आहे। हे त्यांचं ज्वेलरी शॉप आहे, टॅक्स फ्री। इकडे लोक सोनं वगैरेमध्ये बिलीव करत नाही, तर हे कस्टम ज्वेलरी असते तेच जास्त वापरतात। आणि हे तुम्ही पाहू शकता, हे त्यांचे रेसिडेन्शियल एरिया आहे। आता समोर तुम्ही रॅडिसन ब्लू हॉटेल पाहू शकता, ते 5 स्टार हॉटेल आहे आणि 5 स्टार हॉटेलचं तुम्ही आर्किटेक्चर पण बघू शकता। एक प्रॉपर एका साईजली आणि एका कलरची सगळी घरं आहेत, कारण नॉर्वेमध्ये स्ट्रक्चर आर्किटेक्चर असं एक
त्यांची म्युन्सिपॅलिटीचं एक डिसिप्लिन असते आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही नॉर्वेची कुठे ॲडव्हर्टाईज बघितली तरी म्हणजे टुरिझमची ॲडव्हर्टाईज बघितली तरी असंच तुम्हाला दिसेल. आणि आपल्याकडे रॅडिसन ब्लूची हॉटेल कशी वेगळी असतात, थोडी आर्किटेक्चर एकदम मोठी असतात, पण इकडे सगळं सेमच असते. सेम हॉटेल, सेम होमस्टे, सगळं सेम. तर मित्रांनो, आत्ता वेळ आली हा व्हिडिओ इकडेच थांबवायची. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. ते परत तुम्ही काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय. आणि ही वॉरशिपची फ्रिगेट बघून जा. ही आहे जर्मन वॉरशिप फ्रिगेट.